800 पोलीस एका इमारतीच्या आवारात शिरलेले. प्रत्येकाची नजर भिरभिरती. कुणी वर्गात शिरून तपासणी करताय तर कुणी लॅबमध्ये शिरून प्रत्येक गोष्ट बारकाईने बघताय. कारण पोलिसांना संशय आहे इथल्याच वर्गांच्या खोल्यांमध्ये दिल्लीत 10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटाचं प्लॅनिंग झालं असावं. याच आवारात 3000 किलो स्फोटकं कुठे लपवायचे ठरलं असावं आणि कदाचित इथल्याच लॅबमध्ये RDXचं टेस्टिंग झालं असावं. ही इमारत साधीसुधी नाहीये. ही आहे अल फलाह युनिव्हर्सिटीची इमारत. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 70 एकर भागात पसरलेली युनिव्हर्सिटी. इथं जवळपास प्रत्येक शैक्षणिक शाखेचं शिक्षण मिळतं. पण सध्या हॉटस्पॉट बनलंय ते इथलं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल. कारण या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 5 डॉक्टर्सचं कनेक्शन दहशतवाद्यांच्या मॉड्यूलसोबत लागतंय. तर काम करणारी महिला डॉक्टर जैशच्या महिला विंगची मेन असल्याचा दावा करण्यात येतोय. पण लाल किल्ल्यापासून 45 किलोमीटरवर असणारी अल फलाह युनिव्हर्सिटी संशयाच्या भोवऱ्यात का आली? इथे काम करणाऱ्या डॉक्टर्सचं व्हाईट कॉलर मॉड्यूलमध्ये काय कनेक्शन लागतंय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. डॉक्टर मुज्जमिल शकील, मूळचा पुलवामाचा. शकील अल फलाहच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी डिपार्टमेंट सांभाळायचा आणि मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचा सुद्धा. याला मागच्या महिन्यात जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली. पण त्याच्या चौकशीत समोर आली 2 घरं, फरीदाबादमधली 2 घरं, ज्यांना यानं सेफ हाऊस बनवलं होतं. या अल फलाह युनिव्हर्सिटीपासून अगदी जवळ असलेल्या धौज आणि फतेहपूर टागा या 2 गावात डॉक्टर शकीलची सेफ हाऊसेस होती. एका सेफ हाऊसमध्ये त्यानं 358 किलो अमोनियम नायट्रेट, क्रिनकोव रायफल, 3 मॅगझिन्स, 83 जिवंत काडतुसं, 1 पिस्टल, बॉम्ब बनवण्याचं साहित्य, 20 टायमर्स, बॅटरीज, रिमोट कंट्रोल्स, 5 किलो हेवी मेटल आणि वॉकी टॉकी सेट दडवला होता. तर दुसऱ्या खोलीत 2536 किलो ज्वलनशील पदार्थ सापडले, काही बंदुका आणि जिवंत काडतुसं सुद्धा. या दोन्ही जागा डॉक्टर शकीलनं जवळपास 15 दिवसांपूर्वीच भाड्यानं घेतल्या होत्या. यातली धौजमधली जी जागा होती ती एका बांधकाम व्यावसायिकाची होती. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की इथं 15 दिवसांपूर्वी एक नवा भाडेकरू आला. तो फारसा दिसायचा नाही, पण एक स्विफ्ट कार इथं सारखी यायची. इथं पोती आणि पिशव्या भरून सामान सुद्धा यायचं. बांधकाम व्यवसायासाठीचं सामान असेल म्हणून दुर्लक्ष करण्यात आलं, पण प्रत्यक्षात हे अमोनियम नायट्रेट होतं. तर फतेहपूर टागामध्ये फक्त 2500 रुपये भाड्याच्या बोलीवर त्याने एका इमामाकडून खोली भाड्याने घेतली. याच खोलीत 2500 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. या खोलीपाशी अनेकदा ट्रकमधून सामान यायचं. या भागात बऱ्यापैकी बांधकाम मजूर राहतात, त्यामुळे ट्रकमधून सामान येत असल्याचा संशय कोणाला आला नाही. कित्येकांना तर ते धान्याचे कट्टे वाटले होते आणि याचाच फायदा डॉक्टर शकीलनं घेतला. मेडिकल कॉलेजमध्ये शिकवणारा, इमर्जन्सी डिपार्टमेंट हँडल करणारा शकील जैशच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलचा भाग असल्याचा संशय आता पोलिसांना आहे. पण डॉक्टर शकील फक्त आपल्यापुरतं काम करून थांबत नव्हता. तपास यंत्रणांना डॉक्टर शकील जवळ एक कार सापडली. त्या कारमध्ये एक असॉल्ट रायफल होती आणि काही जिवंत काडतुसं सुद्धा. तपासात समोर आलं की ही कार डॉक्टर शाहीन शाहिद या महिला डॉक्टरची आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार डॉक्टर शाहीन सुद्धा अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये एका मेडिकल प्रोजेक्टसाठी आली होती. काही काळ तिने तिथे लेक्चरर म्हणून सुद्धा काम केलं. काही माध्यमांनी असाही दावा केलाय की ती डॉक्टर शकीलची प्रेयसी होती. सुरुवातीला असा संशय होता की डॉक्टर शाहीननं शकीलला आपली गाडी वापरायला दिली आणि त्यानं गाडीमध्ये रायफल ठेवली. पण आता काही माध्यमांनी तपास यंत्रणांमधल्या सूत्रांच्या आधारे दावा केलाय की शाहीन स्वतः जैशशी कनेक्टेड होती. तिच्यावर जमात उल मोमिनात म्हणजे जैशची वुमन्स विंग भारतात वाढवण्याची मुख्य जबाबदारी दिली होती. ती दहशतवाद्यांना लॉजिस्टिक्स पुरवण्याचं कामही करायची. मूळच्या लखनौच्या असलेल्या शाहीनला पोलिसांनी अटक करून विमानानं श्रीनगरला नेलंय. तिचे फोन रेकॉर्ड्स, टेलिग्राम ग्रुप, पैशांचे ट्रान्झॅक्शन्स अशा प्रत्येक गोष्टीची बारकाईने तपासणी केली जाते. सोबतच लखनौमधून डॉक्टर परवेज अन्सारी नावाच्या तिच्या एका मित्राला सुद्धा अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ती डॉक्टर शकीलची मदत करत होती की डॉक्टर शकील तिची मदत करत होता हे आता तपासातून समोर येणार आहे. पण शकील आणि शाहीन यांच्यात 2 कॉमन लिंक असल्याचं सध्या तरी दिसतंय. एक जैशची कनेक्शन आणि दुसरं अल फलाह युनिव्हर्सिटी. दिल्ली स्फोटात सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद. मूळचा पुलवामाचा असलेला उमर दिल्लीत ज्या गाडीमध्ये स्फोट झाला ती गाडी चालवणारा आरोपी म्हणून संशयित आहे. त्याच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की मागच्या 3 वर्षांपासून तो फरीदाबादमध्ये काम करत होता. तर NDTVच्या बातमीनुसार डॉक्टर उमर मोहम्मद हा अल फलाह मेडिकल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. शकीलच्या सेफ हाऊसवर पडलेली रेड, त्यात डॉक्टर आदिल राठरला झालेली अटक, यामुळे उमर पॅनिक झाला असावा.
त्याला स्वतःच्या अटकेची किंवा आपल्यावर रेड पडण्याची भीती वाटली असावी आणि त्यानं हा अनप्लॅन्ड प्रकार घडवला असावा असाही संशय आता व्यक्त केला जातोय। अल फलाह मेडिकल कॉलेज आणि जैशच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलशी रिलेटेड असलेलं आणखी एक नाव पुढे येतंय ते म्हणजे डॉक्टर आदिल माजिद राठर। डॉक्टर आदिल हा दक्षिण काश्मीरमधल्या काझीगंजचा। मागच्या वर्षी त्यानं अनंतनागच्या गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमधली नोकरी सोडली आणि त्यानंतर उत्तर प्रदेशच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कामाला लागला। पण त्याचं कनेक्शनही हरियाणाच्या अल फलाह हॉस्पिटलशी होतं। त्याला यूपीच्या सहारनपूरमधून ताब्यात घेण्यात आलं। खतरनाक गोष्ट म्हणजे त्याच्या अनंतनागच्या मेडिकल कॉलेजच्या लॉकरमधून पोलिसांनी AK-47 जप्त केली। शकीलच्या फरीदाबादच्या सेफ हाऊसचा पत्ता देण्यात डॉक्टर आदिल महत्त्वाचा ठरला होता। आता विषय या 4च नावांवर थांबला आहे का तर नाही। मूळचा जम्मूचा असलेला डॉक्टर साजिद अहमद याला जम्मू काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। साजिद सुद्धा जैशच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलचा भाग होता असा संशय पोलिसांना आहे। जम्मूच्या बत्रा मेडिकल कॉलेजमधून MBBS केल्यावर काही दिवसांपूर्वीच साजिदनं फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टर म्हणून काम करायला सुरुवात केलेली। 2 दिवस आधी त्याचं लग्न झालं, पण दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या संशयित मॉड्यूलशी संबंध असल्याच्या आरोपात त्यालाही अटक झाली आहे। पण या सगळ्यात चर्चेत आलेली अल फलाह युनिव्हर्सिटी आहे काय तर अल फलाह नावाचा ट्रस्ट 28 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आहे। त्यांनी 1997 मध्ये कॉलेजची सुरुवात केली आणि त्यानंतर 2014 मध्ये त्यांना विद्यापीठ सुरू करण्याची परवानगी हरियाणा सरकारकडून मिळाली। खाजगी युनिव्हर्सिटी असली तरी इथं विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। इथे 600 पेक्षा जास्त बेडचं सुसज्ज रुग्णालय सुद्धा आहे। याच हॉस्पिटलमध्ये हे संशयित दहशतवादी कामाला होते। सोबतच मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायला सुद्धा होते। इथं मुला मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल आहेत। नॅकची A ग्रेड या युनिव्हर्सिटीला मिळाली। इथं जवळपास सगळे शैक्षणिक कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। पण सध्या ही युनिव्हर्सिटी वादाच्या भोवऱ्यात आहे कारण इथले विद्यार्थी डॉक्टर यांचं जैशशी असलेलं कनेक्शन। त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला तेव्हा त्यांना कॉलेजच्या लॅबमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत। आता या गोष्टी मेडिकल एक्सपिरियन्ससाठी वापरल्या जात होत्या की या कॉलेजच्या लॅबमध्ये RDX बनवण्यासाठी टेस्टिंग सुरू होतं। याच युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरकडे 3000 किलो अमोनियम नायट्रेट सापडणं याचा आणि टेस्टिंगचा काही संबंध आहे का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। सोबतच या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि विद्यार्थी एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सोबत होते आणि त्यातूनच त्यांचं प्लॅनिंगचं काम सुरू होतं का, या जैशचे काही मेंबर सहभागी होते का अशी शंका विचारली जात आहे। त्या दृष्टीनं तपास सुद्धा सुरू आहे। या युनिव्हर्सिटीमुळे आणि मेडिकल कॉलेजमुळे फरीदाबादला एक वेगळी ओळख मिळाली होती, पण याच युनिव्हर्सिटीमधल्या काही डॉक्टरांच्या कनेक्शन्समुळे सध्या फरीदाबादला पोलीस छावणीचं स्वरूप आहे। पोलीस दुकानात घरात जाऊन तपास करतायत। इथं अमोनियम नायट्रेटची फॅक्टरी असल्याची चर्चा आहे। कारण आहेत 5 डॉक्टर ज्यांच्यात 3 कनेक्शन्स कॉमन आहेत, फरीदाबाद मॉड्यूल, जैश आणि फरीदाबादमधलीच अल फलाह युनिव्हर्सिटी।